तरी काय वेगळं माय न्यू ब्लॉग. हे काय गुड आफ्टरनून वेगळं माय न्यू ब्लॉग. दुपार झालेली आहे 2:48. सोडलेलं गुरु पाणी पाजायला आणि डबल ते आपल्या ह्याच्या डबल पाणी सोडलेलं आहे कारण की आहे लाईट. तर भिजून टाकू फटाफट. आणि गुरु पण पाणी पाजायला सोडलेलं आहे. तर संस्कृतीने मी पाजतोय. पप्पा आहे चक्कीमध्ये, मम्मी आहे घरात. आम्ही दोघं फटाफट पाजून घेऊया. आणि अंधार पण नाही आहे, 2 वाजे पण अंधार नाही आहे. तो पण त्याचा फायदा घेऊया कारण की आपल्याला थोड्या वेळाने गुरु पण होती ह्याच्या सण बेंदूरमुळं. तर आजच धुवून टाकायचं मी. उद्या संध्याकाळी उद्या सकाळी काय एवढं ताप होत नाही. सगळ्यांना सुटायचं. किती ओरडते बघा. तर काय 3, 8 आणि हे बघा लास्ट राहिलेला आहे हिवाळा. तर ही भिजतोय 4 वाजेपर्यंत. परत आपल्याला दोन्ही पाणी होलचं पाणी हौदातलं पाणी आहे आपल्या परत हौदात थोडं पडते. हे बरोबर होते. हौद मोकळा राहत नाही आहे. हौदात पण थोडं पाणी पळून जाईल. आणि तुम्हाला दाखवतो काम कुठं चालू आहे. त्यांनी पुढच्या पायऱ्या केल्या नाहीत कारण पुढच्या पायऱ्या थोडं वारवायच्यात कमी झालेत. आणि त्याने जिन्याकडच्या पायऱ्या आता झाल्या फक्त 3 स्टार्टिंगच्या झाल्यात वरच्या टेरेसवरच्या. आणि बाकी सगळ्या पायऱ्या झालेल्या आहेत. तुम्हाला परत दाखवतो. त्यांचं काम चालू आहे आता. मध्ये आपण डिस्टर्ब पायऱ्याकडे जायचं तर तुम्हाला परत दाखवतो. काय सगळ्याजण पाऊस येतोय जातोय. आता फायनली चांगला पाऊस आलेला आहे. थोडं पाणी जरा वर आलेलं आहे. आता बघा किती मोठा येतोय. आम्ही पप्पाने एकदा फोन केला होता तेव्हा आम्ही तिथलं सिमेंट अर्धपट होतं ते आत ठेवलेलं आहे. दुसऱ्यांदा फोन केला तेव्हा इथली खिडकी पण केलेली आहे. तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा इथं वजन काढायची जी मशीन आहे आपल्या इथं मशीन आहे ते पुरी त्याला पोत्यांचा आपण कवर केलेला आहे. म्हणजे ती भिजणार नाही आहे इलेक्ट्रॉनिक्स. तर आता बाकी काय सगळं सेफ आहे. गोरं तर काही त्यांचं काही टेन्शन नाही. असं पिताना गरमी होते ती आंघोळ करतील. हे ओरडत ह्याला आत आणलेलं आहे. आता खाते एक काय पाव खाते ह्याला तिथं बांधलेलं पण ह्याला पाव लावता ओरडायला त्यामुळे आत मोकळं सोडलेलं आहे. आता आत बसला आहे सिकामध्ये. बाकीचं आहे ते छोट्याला तेवढं टेन्शन आहे पण तो सोडून पण ऐकत नाही मला. ओढत घेऊन जातो. पप्पा असेल तर बांधा असेल आता थोड्या वेळ आता बाहेर बांधू देऊया. पण पप्पा आहे तर बाहेर आत बांधतील. आणि घराची अपडेट तुम्हाला थोड्या वेळाने देईन. पाऊस जर कमी झाला तर मस्तपैकी जिना पुरा केलेला आहे त्यांनी मस्त अख्खा. पण मध्ये जे होती ते मध्ये मोठी पाय लावली नाही. मोठी पैसे अजून लावायचे तर ते परत लावतील. तर बऱ्यापैकी आज पाणी फुल वाहत चाललेलं आहे. आणि इथं घराचं टिपकं पडायले आहेत. सगळी मातीवरनं पडते आहे. तर चपलाही सगळी वाट लागलेली आहे. आणि पाणी पुरं तिकडं साठून चाललेलं आहे रानात तिकडं. आता बघा किती वेळ पडतोय. तर बरे झाला आहे मस्तपैकी. तर काय आता किती वाजले मला तर माहीत नाही. आणि पाऊस चालू आहे. आणि बघा इथे कासव आलेला आहे बघा. कासव आहे आणि ह्याला आता सोडायचं आपल्याला आपल्या हौदात. तर फडका आणलेला आहे पकडायसाठी. त्याला धरूया आणि लिफ्ट स्पीडमध्ये पोहते माहिती खतरनाक स्पीडमध्ये पोहते. याला आपण ठेवूया हौदात सोडूया मस्तपैकी. संस्कृती कॅमेरा पकडेल मी सोडतो. पकड. त्याला पकडलेला आहे. तोंड बघा कसं दिसतंय. आता सोडून देऊ आपण मस्तपैकी. आता हे बघा आता पाण्यात गेलो काही मला माहीत नाही राहणार का नाही. पाण्यात बाहेर जायला आम्ही पाणी ढकलतो फक्त मागच्या पाणी ढकलतं हे खाली. त्याला सोडून द्या बरोबर हित ना. लवकर ये लवकर कमी जरा. हा बघा आता किती सोडूया हे जाते खाली. अरे गॅस गायब. हां त्या देत आहे त्या मोटर बस त्या देतं. आता बघा किती दिवस राहते हे मला पण माहीत नाही एक्झॅक्ट कारण की ह्याच्या पण आधी कारण ह्याच्या आधी पण आलं ते एक मोठं ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं होतं. ते सोडलं होतं पण ते स्वतः बाहेर निघून गेलं आणि कुठं गायब गेलं ते पळून. आता हे बघूया राहते का नाही किती दिवस राहते. आता आज सोडले उद्या दिसेल दिवसा तर उद्या बघूया दिसेल नेक्स्ट डे. आणि आलेला आहे आता हौदावर जात मग हुडकून दाखवतो कारण की आपलं हे हौद लय मोठं आहे. आणि बिनकुया बघत आहेत हौद लय मोठा आहे. आता आपलं मी तिकडे बघितलं तिकडे कासव नाही आहे. इकडे हुडकूया. आणि पाणी पण फुल भरलेलं आहे बघा. एवढं दिसून राहिलेलं आहे. रात्रभर 4 वाजेपासून आपला होल चालू आहे. त्यापासून पाणी खूप वाढलेलं आहे. इकडे पायऱ्या पण आहेत. तर कासव बाहेर निघाला असं तर ते पण मला माहीत नाही आहे. पहिलीच रात्र झाली आहे त्याची आपल्या हौदात. चारीपासून हुडकून बघूया. जर घावलं तर बघूया नाही तर मग ते गेलेलं आहे. तिथं बघा ते बिनकुयाच पळत आहेत. त्याचे थोडंसं काय दिसतंय तिथं बघायला लागेल चेक करायला लागेल. तिथं नाही तिथं पण नाही आहे. काही कासव कुठेही नाही आहे. मी चारी बाजून फिरून आलेलो आहे महागारी. कुठेही नाही आहे कासव. म्हणजे ते गेलेलं आहे किंवा कुठंतरी एकदम असं हिडन प्लेसला लपलेलं आहे. तर मोटर पैसे बघितलं एकासाठी तिथं भेट तिथं पण नाही आहे. कुठे गेलं काय माहिती काय बाहेर निघून गेलं त्याची मर्जी आहे ती.
तर काय बघा सगळ्यांना आंघोळ घातलेली आहे. किती चमकत आहे, पांढरे पांढरे किती चमकत आहेत. म्हणजे पिवळा आहे ते, म्हणजे केस त्यांची पिवळी झालेली आहेत. बाकी सगळ्यांना आंघोळ घातलेली आहे मस्तपैकी. आता ह्यांना सोडायचं, पाणी पाजायचं आणि ह्यांना नवीन कंडे वगैरे घालायचं. सगळं पाणी पाजायचं, त्यांना कलर पण लावलेला आहे. आणि माझ्या बघा हाताची दशा बघा माझ्या एकदम असं ह्या हाताने एका रंगवलेला आहे आणि ह्या हाता आपापच ओढलेला आहे सगळं कलर. यायचं पण लागलेलं आहे आणि तो निघत नाही आहे. मी लई कोशिश केली पण ह्याच्यापेक्षा काळा होता एकदम, पण थोडा घासून हे केलं. आणि चप्पलची हालत बघा. आणि तुम्हाला आता गोऱ्यांची हालत दाखवतो. किती चांगली गोरं दिसतात आपली गोऱ्यामुळे धुतल्यामुळे. ते बघा शिंगांना पण कदावलेला आहे. बाकी सगळीकडे आणि काय बसून पण डबल घाण झालेले आहे. तिकडे बघू शकता. ह्याला जास्त पांढर जागा नाही त्यामुळं आम्ही शेपूट वगैरे लावलेला आहे. तिकडे बघू शकता. आणि हे बघा ह्याला जास्त पांढरा आहे जागा, तर हिला एकदम असं भरलेलं आहे फुल. आपल्या ब्रँडला पण बघू शकता फुल भरलेला आहे. आणि इकडं पण शिंगाला पण हात लावलेला हे लावलेला आहे कलर. इकडे बघू शकता. आणि आता हे बघा इकडं पण हिला पण लावलेला आहे, डोक्याला पण शिंगाला पण हिला पण लावलेलं आहे मस्तपैकी सगळीकडं. आणि बसली होती तर हिला हा असंच लावलेलं आहे मी. आणि ही तर फुल पांढरी आहे. हिला तर एकदम असं भरून टाकलेलं पण उभारत नव्हती. तिकडे पळून खाली गड्डा बी केलेला आहे. आणि हिला पण थोडंसं लावलेलं आहे कारण की हिला जास्त काळा आहे. आणि तिकडे देशी गाय तुम्हाला दाखवतो. छोटं तिचं पिल्लू आहे ते तर सुटून पग दावतून पळते बघा. त्याला लावायला आलं आहे आम्हाला. तुम्हाला कलर ओतल्याला दाखवतो तुम्हाला. हे बघा हे पण काही बघू शकतो तुम्ही. असं मस्त मी केलेलं आहे. हिला बाहेरच बांधलेलं आहे. आणि मसाला काय फक्त शिंगाला लावलेलं आहे, बाकी कुठं जागा नाही आहे. आणि बघा ते दाव तोडून पाळलेलं आहे. तर ह्याला आम्ही फक्त कलर वतला पाठीनं, तर दोन्ही एका जागी पडलेले आहेत. पळून गेले एकदम मस्त. फक्त हिथंच कलर लागलेला आहे. आता बघा थोडा आवाज ऐकला पळून जाते, थांबायचं नाही तर धरायला बघा. इकडे थोडं लागलेलं आहे. आणि बघा देशी गाय आपल्या किती बंगीला मस्तपैकी रंगवलेला आहे. ह्यांना शिंगा लावलेला आहे मस्तपैकी थोडं. आणि ह्याला पण थोडंसं लावलेलं आहे. आणि बंगीला पलीकडून दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा शिंगाला ती तसलं पट्ट्या पण लावलेले आहेत, पण त्याने काढलेले आहेत महागारी घासून. हे बघा इकडे बघू शकता. आणि ती पळून जाते सारखं गावूनच ती. हे बघा इकडे पण लावलेलं आहे मस्तपैकी सगळ्यांनाच. त्याला आम्ही कलर वतला होता. तर गुलाबी इकडे सांडला आहे, हिरवा इकडे सांडला आहे. तर त्या थोडासा गेला आहे, तर बाकी सगळं खाली सांडलेला आहे. आणि आपला डोगेशला पण इकडे थोडा गुलाबी केला आहे, पलीकडे हिरवा केला आहे. तर पलीकडे झोपला आहे तो, मग संध्याकाळी दाखवतो. इकडनं मग हिला पण इकडे बघून घ्या. त्यात आता आलेलो आहे पाणी न्यायला. तर पहिला जरा भरतोय, दुसरा जरा मधनं लावून भरून घेऊया आपण. गाडी तर पार्क केलेली आहे, तर फटाफट गाडीवर अडकूया आणि घेऊन जाऊया मस्तपैकी. जर आता त्यांची पूजा करायची आहे तर नारळ पण फोडायचं आहे. हे बघा पोळी आहे, भात आहे, अगरबत्ती आहे, हळदी कुंकुम आहे, पाणी पण आहे. तर पाणी नारळ फोडायचा, तर हळदी कुंकू लावायचं आणि पोळी आणि थोडासा भात त्यांना एक सगळ्यांना एक घास चारायचा. तर सगळे बसलेले आहेत, सगळ्यांना चारून देऊया फटाफट. आता नारळ फोडी आहे तर स्टार्टिंग आपल्या शेडच्या सगळ्यांना पुरणपोळीचं नैवेद्य देऊया. नारळ फोडलेला थोडं नैवेद्य ठेवूया. आणि ह्या इथं अगरबत्ती पण लावूया. इथं पण थोडंसं नैवेद्य ठेवूया आणि सगळ्यांना थोडं नैवेद्य देऊन टाकूया. तर काय बघा इथं हे पण लावलेलं, अगरबत्ती पण लावलेली आहे. आता ह्यांना पोळी वगैरे चारायची आहे, तर चारून देऊया. पहिल्या गायला चाललेलं आहे, तर हळूहळू सगळ्यांना चारून देऊया मस्तपैकी. सगळेच खाऊन टाकतील. यांना हळदी कुंकुम लावायचं आहे. तर गाइस काल केस कापले छोटे एकदम केली होती, कारण की आता उद्या जायचं आपल्याला हॉस्टेलला. तर आता ह्या ब्लॉग मी यायचं एंड करणार आहे. सेकंड ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की माझी पॅकिंग हॉस्टेलची, आणि तुम्हाला घराचे अपडेट पण देऊन टाकेल. त्याच्यापुढे बस एवढंच. तुम्हाला ब्लॉग लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आज वटपौर्णिमा पण आहे, तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी कर्नाटकी बेंदूर. तर बाय बाय.